नमस्कार मित्रांनो, आम्ही गोव्याला गेलो होतो आणि गोव्यात एक असं मंदिर आहे जिथे देवीने स्वतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यातलं युद्ध थांबवलं असं मानलं जातं। हे मंदिर आहे शांतादुर्गा मंदिर। पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यात भयंकर युद्ध सुरू झालं। दोघांनाही थांबवणं अशक्य झालं होतं। तेव्हा आदिशक्तीने शांतादुर्गेच्या रूपात अवतार घेतला। देवीने एका हातावर भगवान शिवांना आणि एका हातावर भगवान विष्णूंना धारण केलं आणि त्यांचं युद्ध शांत केलं। म्हणूनच या देवीला शांतादुर्गा देवी म्हणतात, म्हणजेच शांती प्रस्थापित करणारी दुर्गा। इथे रोज हजारो भक्त देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात। या मंदिरामध्ये साधे कपडे घालणे सक्तीचे आहे। पुरुष व स्त्रिया हाफ पॅन्ट वर्ज्य आहे। तर जाताना तेवढी काळजी घ्यावी आणि परिसराची सभ्यता आणि जागेचे पावित्र्य सांभाळावे। मित्रांनो, या मंदिराच्या आजूबाजूला बरीचशी छोटी खानी मंदिरं आहेत। आम्ही सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेतलं आणि हा जो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे हा खरंच मनाला अगदी सुखावून जाणार आहे। आणि पावसाळ्यात तर इकडची दृश्य अगदीच नयनरम्य असतात। मनाचं समाधान करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कॉमेंट करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।